शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोल ताशाचा नाचवाया पालखीला तुर लगाव चोहीकडे गुलाल सारा भक्तीचा भाव खांदा द्या पालखीला मान गावाचा ताही दिशा जागर चाले माझ्या देवाचा सण आला शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोल ताशाचा समोरी संपत्ती मना दुनिया दुःख ही सारी संपत्ती मना दुनिया दुःख ही सारी वसतीला जागर चाले साऱ्या रातीचा नमना संगे रंगला खेळ तमाशाचा वध करण्या दुष्टांचा आणि असुरांचा काळ घेऊन आला साऱ्या दानवांचा सण आला शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोल ताशाचा
पुजारी माझ्या पालू गावातील अखंड मुंबई आणि ग्रामीण मंडळाचे सर्व पदाधिकारी कृपया आपण माझ्या डाव्या साईडला सर्वांनी उभं राहायचं आहे, जेणेकरून कोणताही अडचण होणार नाही. या ठिकाणी देवांचं या ठिकाणी आगमन होते. सुंदर असा सोहळा ज्याचा तुम्ही पण सोहळा असं या ठिकाणी आपल्याला हे दृश्य पाहायला मिळणार आहे. आणि मातृश्री ब्राह्मणी आणि देव रवळनाथ लक्ष्मी भगिनींना विनंती केली जाते की या ठिकाणी पालखी नाचवणार त्या ठिकाणी रिंगणामध्ये कोणी त्या ठिकाणी यायचं नाही, याची नोंद घ्यायची. कारण आपला हा जल्लोष आणि जल्लोष मध्ये गंगात मावेन असा होणार आहे. असा हा जल्लोष पालखीमध्ये धनी केदारे आणि महालक्ष्मी प्रमाणे त्याचबरोबर जे रवळनाथ लक्ष्मी इथले या गावकरी मानकरी पुजारी या रस्त्यावरील पब्लिक आहे, या साईडला खाली येऊन बसायचंय, उभं कुणीही राहायचं नाही. जोपर्यंत तुम्ही बसणार नाही पालखी नाचायला सुरुवात होणार नाही. रस्त्यावरचे खाली बसून घ्या. रस्त्यावर उभे असणाऱ्या सर्वांनी बसून घ्यायचं आहे. पाचच्या माणसांना दिसत नाही. पालखी नाचवणाऱ्यांनी पालखीच्या रिंगणामध्ये यावं आणि बसून घ्यावं.
सोहळ्याचा भाऊ बहीण भेटीच्या सोहळ्याचा ढोल ताशांच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरामध्ये संगीतमय क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी भाऊ बहिणी सोहळ्याचा भेटीचा सोहळा संपन्न होतोय. सुंदर असा सोहळा आणि या सुंदर अशा सोहळ्याच्या आपण सर्वदा सिलेंडर आहात. आपण या ठिकाणी या ढोल ताशांच्या माध्यमातून हा सोहळा हा भाऊ बहिणीचा भेटीचा सोहळा आपण सर्वजण पाहत आहात. सर्व या ठिकाणी जे लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी या ठिकाणी देव रवळण्यासाठी प्रार्थना करतोय की आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, आपल्याला आपल्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो. आपण मोठ्या डोलाने मोठ्या उत्साहाने साजरा करतोय. सर्वच व्यवस्था स्टेजच्या पाठीमागे बसरवाडी यांनी केलेली आहे. कृपया त्याचा त्यांनी सुद्धा स्वाद घ्यायचा आहे. एक सुंदर असा हा नयनी असा हा सोहळा हा मार्च 2026 आपण सर्व दर्शनासाठी आला. आपल्या देशाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद. भावनगरीमध्ये सहर्ष असं स्वागत केलं जातंय. पालखी नाचवताना कोणीही गडबड गोंधळ करायचा नाहीये, याची नोंद घ्यायची. आपल्याकडे 20 मिनिटं शिल्लक आहे आणि 20 मिनिटामध्ये आपला आनंद गगनात मावणार नाहीये असं आपण या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. कारण या कान्हो गावाचं एक नावलौकिक आणि कान्हो गावचा इतिहास प्रत्येक कार्यक्रमाला
अमोल कांबळे कुठे असेल ताबडतोब यायचं. अमोल कांबळे, अमोल कांबळे आणि सिद्धार्थ कांबळे. अमोल कांबळे किंवा सिद्धार्थ कांबळे कुठे असतील ताबडतोब यायचंय. चंद्रकांत दादा आपली वाट बघते. अमोल कांबळे, सिद्धार्थ कांबळे. सिद्धार्थ कांबळे आणि अमोल कांबळे कृपया आपण ताबडतोब यायचंय. दूरदर्शनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा असा जल्लोष संपन्न होतोय. तालावर सुंदर पद्धतीने या ठिकाणी हे पालखी आपल्यासमोर सादर होते. माध्यमातून आणि संगीतमय वाद्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा गगनात मावेन असा होतोय. क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा भाऊबहीण भेटीचा सोहळा हा संपन्न होतोय. एक सुंदर असा सोहळा, जो सोहळा प्रत्येकाच्या नैनी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहून असा हा पांडुगावाचा मोठा सोहळा. आणि हा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून, कोल्हापूर जिल्ह्यातून, उपस्थित उपनगर मुंबईतून, ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व भक्तजन आपण सर्वजण तल्लीन झाला. आणि म्हणून आपल्या देखील या पालू नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जाते. देव रवनाथा चरणी प्रार्थना केली जाते की या भक्तांचं, त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी मंगल हो, त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांना सुख समृद्धी मिळो, असं या ठिकाणी रवनाथा चरणी प्रार्थना केली जाते. हा सोहळा आणि या सोहळ्याचं महत्व कोणत्या शब्दांना मांडावं, साता समुद्र कल्याण असा हा सोहळ्याचं माझं महत्व आहे. आणि माझा पांडुगाव प्रत्येक कार्यक्रमाला साक्ष आहे. माझा पांडुगाव प्रत्येक कार्यक्रमाला साक्ष आहे. या माझ्या पांडुगावाचा अखंड गावकरी, माळकरी आणि तमाम या गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी, या मुंबई मंडळाच्या आणि ग्रामीण मंडळाचे सर्वस्वी सर्व सदस्य आणि मंडळ या कोलेवाडी, प्रभानवाडी तसेच पालू ग्रामस्थ मंडळाचे ग्रामस्थांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने हार्दिक त्या पालू
नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया सर्वांनी उत्तम आणि मानव 15 मिनिटं फक्त पालखी दाखवायची आहे. या ठिकाणी पालखी थोडा वेळ 15 मिनिट नाचणारे सर्व एक सुंदर असा सोहळा आणि सुंदर सोहळ्याचा आपण सर्व आपण हा कार्यक्रमाचे सर्वजण साक्षीदार सुंदर असा हा कार्यक्रम भाऊ बहीण भेटीचा सोहळ्याचा हा सुवर्णमय दिवस आणि ह्या सोहळ्याला उपस्थित सर्व गोलेवाडी प्रमाणवली आणि माझ्या पूर्ण पाहून गावातील गावकरी मानकरी पुजारी ग्रामस्थ आणि आपण सर्व या रत्नागिरी कोल्हापूर सांगलीतून पुण्यातून मुंबईतून उपमुंबई नगरातून ठाणे जिल्ह्यातून उपस्थित सर्व माझे भक्तजन आपण मोठ्या मनानं मोठ्या उत्साहानं या पालू नगरीमध्ये दाखल झालं. आपल्या सर्वांच्या पुनश्च या पालू ग्रामस्थांच्या आणि मुंबई विभागाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जाते. आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपल्याला आपल्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळो. हा सोहळा आणि या सोहळ्याचा महत्व प्रत्येकाच्या अंगामध्ये विकृत करून या सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहात. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि शोभा वाढवते. हजारो संख्येनं या ठिकाणी हा तल्लीन असा भक्तजन उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या ठिकाणी लाखोलाखो शुभेच्छा देतोय. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना उदंड आयुष्य लाभो. ढोल-ताशाच्या गजरामध्ये सुंदर असं या ठिकाणी भाजप आणि या ढोल-ताशाच्या माध्यमातून या ठिकाणी तप्प्याच्या माध्यमातून संगीतमय क्षेत्राच्या माध्यमातून या ठिकाणचा हा भाऊ बहीण भेटीचा सोहळा सुंदर असो सोहळा हा पालू होळीच्या मांडावर संपन्न होतोय आणि या सर्वांचा आपण सर्वजण साक्षीदार, आपण सर्व शिलेदार आहात. मी नेहमी सांगत असतो, कार्यक्रम हा फार मोठा जल्लोषमय असतो. कार्यक्रम हा फार मोठा जल्लोषमय असतो. कारण जल्लोषमय कार्यक्रमाला उत्कृष्ट आयुष्य लाभण्याची प्रतिभा देण्याचं कर्तव्य असतं. पालू गावामध्ये कार्यक्रमाच्या भूमिकेतून सर्वकशी एक लढे आकारत असतो आणि म्हणून हा माझा पालू गाव प्रत्येक कार्यक्रमाला साक्ष असतो, प्रत्येक कार्यक्रमाला साक्ष असतो. एक सुंदर त्याचा असं या ठिकाणी हा भाऊ बहीण भेटीचा सोहळा आणि भाऊ बहीण भेटीचा सोहळा सुंदर असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ढोल-ताशांच्या गजरामध्ये प्रत्येक जण एक सुंदर असा हा सोहळा त्याचा चोहीकडे डोळा असे सुंदर तिथं या ठिकाणी हे भाऊ बहीण भेटीचा सोहळा संपन्न. आपण कोणी गडबड गोंधळ करायचा नाहीये. आपल्याला जे दर्शन घ्यायचं आहे, कृपया आपल्याला भक्तजनांना विनंती केली जाते की आपण लाईन मध्ये जाऊनच दर्शन घ्यायचं आहे. या साईडला ज्या माझ्या उभ्या साईडला माझ्या माता भगिनी आहेत, त्या माहेर वसणी असतील, सासर वसणी असतील, ज्या ओटी भरण्यासाठी आलेल्या आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण लाईनीमध्ये जाऊनच या ठिकाणी ओटी भरायच्या आहेत. सर्वांना विनंती केली जाते. हा जल्लोष आनंदाचा जल्लोष, मोठ्या उत्साहाचा, ढोल ताशामध्ये हा देवभेटीचा हा सुंदरतेचा सोहळा पाहण्यासाठी आतुरलेली पालू नगरी आणि पालूमध्ये होते साऱ्यांचीच उन्नती, साऱ्यांचीच
उन्नती हा सोहळा असा रम्य असा सोहळा पालू नगरामध्ये संपन्न होत असताना पुनश्च एकदा या ठिकाणी पालू नगरामध्ये कोलेवाडी प्रभानवल्ली आणि पालू गावातील सर्व तमाम भक्तजनांना पुनश्च एकदा पालू नगरामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं जाते. आपल्या सर्व भक्तजनांना त्याचबरोबर कोलेवाडी प्रभानवल्ली आणि पालू गावातील आणि हा सोहळा पाहण्यासाठी आलेले सर्व भक्तजन आपल्याला विनंती केली जाते, सर्वांना विनंती केली जाते की भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया भोजन घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. माझ्या सर्व बंधूंना विनंती केली जाते की आपण गडबड गोंधळ करायचे नाही. या ठिकाणी आपल्या ज्या माता भगिनी ज्या माझ्या आपल्या माहेर वचने आहेत, आपल्या बहिणी आहेत, आपल्या भाऊजाई आहेत, आपल्या काकी आहेत, कृपया त्यांना देखील हा सोहळा पाहायचा आहे. आणि म्हणून आपण जसं आपल्याला सोहळा पाहिजे आहे तसं त्यांना देखील सोहळा पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण देखील सहकार्य करायचंय. आणि हा सोहळा संपन्न होत असताना आणि देवाचं दर्शन घेत असताना आपण सर्वांनी कृपया लाईन मध्ये जायचे. या ढोल ताशांच्या माध्यमातून हा गजरा आणि आनंदाचा सोहळा या पालू नगरामध्ये होळीच्या मांडावरती संपन्न होते. आणि ह्या सोहळ्याचा आपण सर्वजण शिलेदार आहे, सर्वजण आपण साक्षीदार आहेत. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मंगल होय, आपल्याला उदंड आयुष्य लाभो, आपला आणि आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभो असं या ठिकाणी रवंदात लक्ष्मी इटल्याच्या आपण नतमस्तक